ऐसे कळले आम्हा एक, झालो नामाचे धारक. नाम एकच आहे, दुय्य आहे, ते साधूकडे आहे, ते संतांकडे आहे, ते सद्गुरूकडे आहे. म्हणून बोलतो का देव शोधू नका, शोधायचे आहे संत, शोधायचा आहे साधू, शोधायचा आहे सद्गुरू. देव शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही. पण आमचा सगळा उलटा सांगता चालू आहे. सांगणाऱ्याला ज्ञात नसल्यामुळं ऐकणाऱ्याची हजेरी लागत नाही. बाबा म्हणायचे मास्तर गैरहजर विद्यार्थ्याची हजेरी लागत नाही. आता मी नेहमीच सांगून गेलो, सांगून जातो. श्रीपद बाबा सांगायचे एक रात्रीचा झोपला. माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगतो तरी पण आता ऐका. बाबा म्हणायचे, श्रीपद बाबा म्हणायचे एक रात्रीचा झोपला, सकाळी पुन्हा उठला. उठल्याच्या नंतर त्याला एकाचे 2 दिसायला लागले आणि म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं, म्हणजे डॉक्टर साहेब मी ज्यावेळेला रात्री झोपतो ना त्यावेळेला माझी दृष्टी शाबूत होती, माझे डोळे शाबूत होते. सकाळी उठल्याच्या नंतर मला एकाचे 2 दिसायला लागले म्हणून तुमच्याकडे आलो. डॉक्टर म्हणजे तुम्ही ठेवतो कशाला. आता रोग जास्त कोणा झाला, रोग जास्त कोणता झालाय डॉक्टरला. हे जे इथले डॉक्टर आहेत ना यांच्याबद्दल बोलतोय बरं तुम्ही, यांना पहिली ट्रीटमेंट करण्याची गरज आहे इथल्या डॉक्टरांना. म्हणून म्हणतो सांगितलं जे आहे ते परमार्थामध्ये नाम भगवंताचं एकच आहे, ते गुह्य आहे. ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. असं असणारं भगवंताचं जे नाम आहे ते मात्र तुम्हाला आम्हाला मिळायला पाहिजे. म्हणून सांगतो ते संतांकडे आहे. देवाला शोधण्याच्या भानगडीत करू नका. कारण मी आत्ताच बोलतो, तुम्ही त्या ईश्वरावरती बसलेल्या आहात. नव्हे नव्हे बाबा म्हणायचे, भाऊ तुम्हीच देव आहात. तुम्हाला जर म्हटलं बाबा तुम्हीच देव आहात तर तुम्हाला पटेल का? इथल्यांदा पटल होता, यांना तरी पटणार. प्रभू तुम्ही महाराजांना वाटलं पाहिजे, मी जुबा असं वाटतं का महाराजांना? प्रभू तुम्ही विश्वमय जग. तुकोबारांना बघा, तुम्ही विचार करा, ज्या वेळेला तुकोबारांनी रस्ता धरला, रस्ता धरल्याच्या नंतर तुकोबाराकडे जाऊन पोहोचले. पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, उत्तूरगाव आणि उत्तूरगावच्या कडेने तिथं वाहणारी ती नदी आहे, तिथं जाऊन पोहोचले तुकोबाराय. तीव्र मुमुक्षत्व निर्माण झाल्याच्या नंतर साधूंनी वाट धरली. बाबा आपल्याकडे आले आणि का आले तर तुमचं भाग्य सुद्धा फार उज्ज्वल आहे, लक्षात ठेवा तुमचं आमचं. ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात ज्ञानोबाराय म्हणतात, आईशी कर्म साम्य दशा. ज्या वेळेला साधकाची एकरूप होते ना त्यावेळेला श्रीगुरु पैसा भेट देई. खरंच ज्ञानेश्वरीचा आपोआप महात्मा चालत येतो आपल्याकडं. पण तेवढं तुकोबारांना जावं लागलं संतांकडे, सद्गुरूकडे. म्हणून सांगतो मी, बघा तुम्ही सुद्धा काही बाबा म्हणायचे तुका आकाश आहे यावाला, तुम्ही आम्ही काय पोटा खाल्लं आलो तर बाबांचे शब्द आहेत बघा तुम्ही म्हणायचे. आपण काय पोटा खाल्लं आलो बाबा म्हणायचे तुका आकाश यावाला. तुम्ही केवढे केवढे तुम्ही. आता थंडीचे दिवस गेले तर माझी थंडीच्या दिवसामध्ये जर रात्रीचे जर झोपायला काय लागते, अंथरून आणि पांघरून, बरोबर आहे. अंथरून पांघरून. आता अंथरून जरी तेवढं असतं तरी चालत, पण पांघरून तेवढं पाहिजे. कमीत कमी तो माणूस झाला त्याच्या जेवढा माणूस आहे त्याच्या दीडपट असावं कमीत कमी तो पांघरून. बरं का तर थंडीचे दिवस असा कसा डोक्यात थंड वाटतो, का असं गोळा करून पायात थंड वाटून ते पांघरून. एका माणसाला जर त्याला पांघरून पाहिजे असं थंडीच्या दिवसामध्ये तर त्याच्या कमीत कमी किती पट पाहिजे, दीडपट पाहिजे. आता हे पंचतत्व आहेत, हे पंचतत्व याच्यामध्ये आकाश तत्व सगळ्यात मोठं आहे. आणि मला सांगा आकाशाला टाकायचंय एवढं सोपं आहे का? आकाशाला पांघरून घालायचं एवढं सोपं आहे? एक आकाशात लागतं. बोला तुम्ही बोलले तरी चालत, त्याला चुकलं तरी चालत, काय फरक पडत नाही. या आकाशाला आपल्याला झाकायचंय, फक्त लक्षात ठेवा. या आकाशाला आपल्याला पांघरून घालायचंय. मंडळी ऐका, एक लक्ष द्या. ते येईल का घालता? आकाश तत्व झाकता येईल का? काय वाटतंय तुम्हाला? बोला की. बोलले तुम्ही जर बोलले तर तुम्हाला कीर्तन पटकन कळलं, लवकर कळलं, जास्त कळलं. आकाशाला पांघरून घालायचंय, आकाशाला झाकायचंय. एवढं मोठं तत्व आकाश तत्व झाकल आहे का एवढं पांघरून?
आहे अशी काही वस्तू आकाशाला झाकण्याजोगी काय नाहीये काही. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी गगनाहुनी वाढ काय नामाने आकाशाला पांघरून घालता येतं. ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय. पै वेदांचे बहुवचन देखे चिना जयाचे अंगण ते गगनाचे पांघरून होय देखा. काय तुमचं जे स्वरूप आहे ना, या स्वरूपाला ज्यावेळेला लपंडाव खेळायचं तर ते कोणाच्या आड जाऊन लपते. गगनाला ज्यावेळेला आकाश तत्वाला ज्यावेळेला लपंडाव खेळायचं तर ते कोणाच्या आड जाऊन लपते बाबा माहिती तुम्हाला. लपंडाव तुम्ही माहिती ना, त्याला आपण इकडे लपाछपी म्हणत होते. लपाछपी लहान पोरं इकडे बघा, महिला मंडळ लहान पोरं आपण खेळलो लपाछपी सगळ्याला. आपण लपाछपी खेळत असून एक जण बाजू जायचं, त्याच्यावर राज्य यायचं असंच काहीतरी होतं. बाकीची मंडळी पोरं सगळे आपण लपायला जायचो. कोण झाडाच्या आड लपतंय, कोण घराच्या आड लपतंय, कोण ते पोट्यांच्या आड लपतंय. आम्ही ते जुने पोटे राहायचे धान्य साठवलेले. कोण कशाच्या आड लपतंय, कोण कशाच्या आड लपतंय. आकाश तत्वाला ज्यावेळेला लपंडाव खेळायचं ते कोणाच्या आड लपतंय जाऊन, ते तुमच्या स्वरूपाच्या आळाला जाऊन लपतंय. आकाश तत्व तुमचं स्वरूप केवढं आहे. पै वेदांचे बहुवचन देखे चिना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरून होय देखा. तुम्ही सामान्य नाहीये, तुम्ही सांगू जातो. ही सगळी तुमची ओळख श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपेने तुमची आमची करून दिलेली आहे. श्रीपाद बाबा सुद्धा सामान्य महात्मा नव्हते. अवताराला आलेले महात्मे होते संत श्रीपाद बाबा. बाबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बाबा पुण्याजवळ एक कर्वेनगर म्हणून एक नगर आहे पुण्याला. जुन्या मंडळी ना कदाचित माहीत असेल, तिथं लक्ष द्या. महिला मंडळ माहीत असेल नसेल प्रसंग मी सांगून जातो योगायोगाने आठवला. पुण्याजवळ एक कर्वे नगर आहे. त्या कर्वे नगरमध्ये सुतार काका आणि सुतार काकी होते. वेल एज्युकेटेड होते त्या काळामध्ये. जसे आपले गायकवाड काका जे होते सगळी ही मंडळी राऊरीवाली मंडळी होते ना, वेल एज्युकेटेड मंडळी होती. तसे काका आणि काकी पुण्या कर्वे नगरला होते. बाबांचा अनुग्रह दोघांनाही होता आणि अनुग्रह असल्यामुळे बाबांनी त्यांना अनुग्रह दिलेला होता. नामाचं महत्त्व त्यांना कळालेलं होतं. ते भाव करून घेतले होते श्रीपाद बाबांनी. आणि मग त्या काळामध्ये अशा गाड्या फिरायचं काही कधीतरी टायमिंगची बस असायची, मोबाईल तर नव्हते. आणि मग काय करायचे ते काका आणि काकी काय करायचे, त्या नामाचा प्रचार करायचे तिकडे बरं का, त्यांच्या तिकडे पुण्याला कर्वेनगरला. म्हणजे याला सांग त्याला सांग त्याला सांग असं करता 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 काय करायचे, मग काहीतरी अर्धा होतं तयार व्हायचे अनुग्रह घ्यायला. मग ते म्हणायचे हो बोलवा ना तुमच्या बाबांना, बोलवा ना तुमच्या बाबांना. हे सांगता 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 बाबाचं महत्त्व, नामाचं महत्त्व, बाबा कसे आहे, नाम कशाला म्हणतात, त्याने काय होतं सगळं पटून दिलं. मग ते म्हणायचे लोक सांगायचे बोलवा ना तुमच्या बाबांना, बोलवा ना बाबांना. आणि मग काका काय करायचे, पत्र लिहायचे. पत्र व्यवहार कुठं गोटीला, पत्र व्यवहार कुठं गोटीला. आता पत्र 15 दिवस लागायचे बरं पोचायला त्या गावामध्ये. 15 दिवसाने पत्र जायचं. मग ते बाबा बघायचे पत्र, पाहिल्याच्या नंतर पुन्हा निरोप त्यांना त्याच पत्राने उत्तर पुन्हा द्यायचं. तो 15 दिवशी पुन्हा निरोप जाणार. म्हणजे एकदा का बाबा ते बरोबर कमते मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक तारखेला अमुक अमुक गाडीने अमुक अमुक वाजता तुमच्यापर्यंत पोहोचेल. असा निरोप गेल्याच्या नंतर त्यांनी बरोबर ते सगळं करून ठेवायचं. सगळं पुढचं नियोजन करून ठेवायचं.
आणि असं जाणं येणं बऱ्याच वेळेला झालं. पण एक वेळेला बाबा असेच गेले आणि गेल्याच्या नंतर आहे ना बाबांची कपडे जर असे कसे घाई गेले थोडेसे असे. आता आपले नाही बरे कपडे आपण इस्त्रीशिवाय वापरत नाही, पण बाबाचे थोडेसे कपडे मार्केट गेले होते आणि बाबा जरा जास्त थकल्यासारखे काकींना दिसले बरं का. दिसल्याच्या नंतर काकीने लगेच पाणी टाकलं, पाणी गरम केलं आणि सांगितलं बाबा तुम्ही पहिले अंघोळ करून तुम्ही जरा जास्त दमलेले दिसतात, मी जेवण करते पण तुम्ही पहिलं स्वयंपाक तयार आहे पण तुम्ही पहिले आंघोळ करून घ्या. पाणी गरम करायला ठेवलं.